शिवछत्रपती अवॉर्डी या भिलाई रोडच्या क्रीडारसिक आपण या आउट दे तो नॅशनल्समध्ये आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारे चेहरे तर या ठिकाणी पाहतोय. आपल्या मुंबईचे संघ असू द्या, अशी अनेक संपूर्ण माहिती आपलं जर नक्कीच आम्हाला प्रत्येक प्रेक्षकाला देतात. कुठेतरी वाटत असेल की नवीन चेहरे पण नक्कीच प्रत्येक मॅच अतितटीची लढाई या ठिकाणी होताना पाहत आहोत आपण. ही मॅच सामना सुद्धा सौरभ राऊत कडून आपल्या संघाला आलं आपण पाहतोय. आक्रमणासाठी रोहित पॅनिवा हा देखील तितकाच 16 मुलाचा महत्वाचा खेळाडू आपण तमिळच्या माध्यमातून पाहतो. पुढचा आला राजस्थान जयपूरचा असणारा खेळाडू आहे. तसे संजय राऊतला संधी सौरभला की आपण आपल्या संघाला एक ऑल आउट परिधान करून आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्याची 1 गुणांची आघाडी सध्याच्या स्थितीला कमी करण्यापर्यंत परत एकदा निश्चित आपण पाहतोय. कधी एमबीपीटी कधी तमिळ कलाईबाज असं बदलतं चित्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतो. एक नेत्रदीपक असा एक रोमहर्षक असा संघर्ष या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. अप्रतिम असा प्रयत्न दोन्ही संघाकडून संघर्ष असा करा की विरोधकाने देखील कौतुक केलं पाहिजे. त्या पद्धतीनं खेळातले असणारे दोन्ही संजयजी सूर्यवंशी सर आपल्या विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न केले. संजयजी सूर्यवंशी शिवछत्रपती अवॉर्डी. अहिल्यानगरच्या आझाद क्रीडा मंडळ ग्रामीण भागाच्या ज्या सगळ्या ज्या व्यावसायिक स्पर्धा आपण पाहिल्या, सिलेक्शन टुर्नामेंट्स पाहिल्या, त्याचबरोबर आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं एक महत्वाचा असणारा चेहरा आहे या बीपीटीचा आपण पाहतोय. साई पाटील, सौरभ राऊत यासारखे असणारे महत्वाचे खेळाडू.
संजय जी सूर्यवंशी. दादा पाणी फेका ना. व्यवस्थित आपण पाहिलं आयोजकांच्या वतीनं देखील महत्वाची सूचना आली की इथं मोठ्या प्रमाणात कोल्हापूर विभागातले असणारे अनेक जे रसिक या ठिकाणी रहिवासी आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा आपण खेळाडूबद्दल जो बोललो मगाशी जर्सी नंबर 11 जो खेळाडू आक्रमण सर्वत्र कारण शिवपुत्रा कोल्हापूर या संघाकडून ज्याला आपण अनेक वर्ष आपण पाहतो पटनाच्या माध्यमातून पटना पायलट्स पहिली 2 सेशन त्याला आपण पाहिलं आणि अनेक राष्ट्रीय अंतर झाला. काटकी टक्कर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालतो हे दाखवावं लागेल. चालू सामन्यामध्ये नेत्रदीपक प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण अनुभवत असताना आपण स्क्रीनकडे जर पाहिलं तर दोन्ही संघांना समान संधी या स्पर्धेत आपण पाहतो. खेळून आपण त्याला कॉर्नरला आपण पाहतो देखील तितक्याच तुला मुलाचा महत्वाचा खेळू यू मुलाचा देखील हा कॉर्नर आहे. इथं आपण ज्याला आपण पाहतोय तो रवी या ठिकाणी आपण पाहतोय तो लोकेश. पण तमिळनाडू हा मोठा बलाढ्य संघ आहे. त्यांच्या खेळाडूंना आपण प्रो कबड्डी खेळताना पाहतोय त्यांच्याकडे अनुभव आहे. नक्कीच हा संघ त्यांचा एक तरुण संघ आहे पण नक्कीच अनुभवाची कुठेच कमतरता वाटत नाही. म्हणून तर आतापर्यंत धरून ठेवले मुंबईच्या एक मोठ्या बलाढ्य संघाला बीबीटीला फक्त आणि फक्त 3 रनच्या आघाडी काय शेवटचे क्षण राहिले मॅच. नक्की आपण माहिती आहे कारण कुलदीप सिंग एक तमिळ फलंदाजाचं एक मोठं नाव म्हटलं जातं भारताच्या कबड्डी क्षेत्रात. आपण पाहिलं तमिळ फलंदाजाचं हेड कोच परेलच्या ग्राउंडवरती राहुलबागच्या ग्राउंडवरती सर्वप्रथम या मैदानावरती कबड्डी स्पर्धा भरवली ती म्हणजे बंडेवाडी सेवा मंडळाने आणि आज त्यांचा 75वा वर्ष आणि एवढी भव्य दिव्य आयोजन न्यूज चॅनलवरती YouTube चॅनलवरती बोलत आहेत की बंड्यावरून एवढं मोठं झाले. पण या प्रोच्या आपण ज्या पद्धतीने जयपूर विचार करण्यावरती सेवा मंडळाची भव्य दिव्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 ओव्हर टू नक्कीच ओव्हर टू द कॉमेंटेटर. आपले कॉमेंटेटर या ठिकाणी सज्ज झालेले आहेत माने सर आणि त्याचबरोबर
कामते सर या ठिकाणी आहेत आणि अत्यंत आतापर्यंत आपण यूट्यूबवर पाहतोय की काय सुंदर समालोचक ते करत आहेत आणि आतापर्यंत भरपूर चांगले आपल्याला रिव्ह्यू देत आहेत. धन्यवाद. कीर्तीची आंतरराष्ट्रीय दर्जाची महान खेळाडू शिवछत्रपती अवॉर्डी या भिलाई रोडची असणारी सुकन्या क्रीडा रसिक आपण या याच पद्धतीने महाराष्ट्रातलं आणखीन एक महत्वाचं नाव आपण MPTच्या माध्यमातून आपण पाहतो अर्थात फिरोज पठाण सर. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या हे कराड खेळले त्यानंतर आपण पाहतो महाराष्ट्रासाठी देखील खूप मोठं योगदान यांच्या माध्यमातून राहिलं. 1993 आणि 1994 ही सलग 2 वर्ष आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल देण्यात सगळ्यात महत्त्वाचं योगदान यांचं होतं. आज आपण त्यांना प्रशिक्षकाच्या भूमिकेत या ठिकाणी आपण पाहत आहोत. या अगोदर 5 वर्ष आणि आता एक सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांची असणारी भूमिका अत्यंत महत्त्वाची. चांगला संघ बांधलाय व सन्माननीय फिरोज पठाण सर आभार असतील आमच्या प्रशिक्षकांच्या वतीनं. यानंतर आम्ही सामन्याकरिता तिसरा व अंतिम पुकार या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेल्या सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय डायरेक्ट 1-2 आणि म्हणजे इथे फक्त शिट्या तालुक्यात वेगानं जाण्याचा प्रयत्न केला. या चालू सामन्यात असणारे निर्णायक क्षण आहेत. आपण सामन्यात असणाऱ्या औपचारिकता फक्त आपण अनुभवतोय. नेत्रदीपक असं प्रदर्शन आपण रिपीट अर्थात बॉम्बे पोर्टर्सच्या माध्यमातून आपण पाहताना एक चांगला अँकल हो आणि सुरुवातीच्या असणारी अटीतटीच्या अशी लढत नंतर साहिल पाटील